नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज म्हणजे राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालं त्या पहिल्या दिवशी मला माझ्या एका पत्रकार मित्राने, जो सेक्युलर आहे, जो पुरोगामी विचारांचा आहे आणि तो कट्टर भाजप विरोधक, महायुती विरोधक आहे नव्हे, तो महाविकास आघाडीचा कट्टर समर्थक आहे, अशा एका पत्रकार मित्राने मला प्रश्न विचारला की भाऊ, तुमच्या अंदाजानुसार जे काय राजकारण आता घडतंय, अजितदादांच्या मृत्यूनंतर, महापालिका वगैरे निवडणुका संपल्यानंतर आणि आता राज्यसभा निवडणुकीतून जो बेबनाव निर्माण झालेला आहे त्यानंतर, महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या राजकारणात किती मजबूत राहिली आहे की संपून गेली आहे? महाविकास आघाडी संपली का, असाच त्याचा प्रश्न होता. मी जेव्हा अधिक बोललो तेव्हा तो म्हणाला की महाविकास आघाडीला काही रिलेव्हन्स राहिलाय का, ही महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या राजकारणातून संदर्भहीन होऊन गेली का, असा त्याचा प्रश्न होता. तेव्हा त्याला मी दिलेलं उत्तर नंतर त्याला समजावण्याची वेळ आली माझ्या, कारण माझ्या उत्तराने तो चकित झाला. आता सगळीकडे तुम्ही युट्यूबवर असेल, वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या चर्चा, बातम्या ऐकल्या असतील, तर असं सांगितलं जातं की महाविकास आघाडी मोडून पडलेली आहे, महाविकास आघाडी फुटलेली आहे, महाविकास आघाडी संदर्भहीन झालेली आहे, हे सगळेच सांगते. आणि म्हणून त्याने हा प्रश्न मला विचारला, कारण मी महाविकास आघाडीचा समर्थक नाही, मी महायुतीचा समर्थक आहे, मी भाजपचा समर्थक आहे. आणि मग त्याने हा प्रश्न मला का विचारला, तर त्याच्याकडून एक प्रामाणिक विमर्श, प्रामाणिक विश्लेषण म्हणून त्याने मला विचारलं की तुमच्या मते काय, महाविकास आघाडी फुटली का, महाविकास आघाडी निरुपयोगी झाली का, महाविकास आघाडी कालबाह्य झाली का, इतिहास जमा झाली का, हा त्याचा प्रश्न होता. आणि माझं उत्तर त्याला चकित करणारं एवढ्यासाठी होतं की तो महाविकास आघाडीचा समर्थक असून देखील त्या महाविकास आघाडीच्या शाश्वतीविषयी त्याला विश्वास नाहीये. पण मी जो विश्वास व्यक्त केला त्यामुळे तो चकित झाला. मी त्याला म्हटलं, महाविकास आघाडी अगदी मजबूत आहे, काळजी करू नकोस. तू ज्या महाविकास आघाडीचं, त्या महाविकास आघाडीच्या भूमिकेचं समर्थन करतो, ती महाविकास आघाडी अगदी मजबूत आहे, भक्कम आहे, ती संपली असं बिलकुल समजू नको. निवडणुकीच्या आकड्यांनी कुठलीही आघाडी, कुठलाही पक्ष संपत नसतो, नामशेष होत नसतो. तेव्हा राज्यसभा निवडणूक असो किंवा आधीच्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका असोत, त्यातल्या आकड्यांवर भरकटत जाऊन महाविकास आघाडी संपली अशा भ्रमात राहू नको. महाविकास आघाडी भक्कम आहे. आणि त्यामुळे तो चकित झाला की हा तर महाविकास आघाडीचा कट्टर विरोधक, टीकाकार आहे आणि तो महाविकास आघाडी मजबूत आहे असं का म्हणतो. तेव्हा त्याला मी समजावलं, बाबा एक गोष्ट लक्षात घे, तू जी महाविकास आघाडी डोक्यात घेऊन बसलायस ती उभाठा शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या तीन पक्षांची जी आघाडी आहे, एकजूट आहे, त्याला तू महाविकास आघाडी समजतोस. पण वास्तवात ती महाविकास आघाडी नाहीच आहे. महाविकास आघाडी नावाची कल्पना मनोमन ज्यांना पटलेली आहे असे अनेक बुद्धिजीवी लोक, अनेक पत्रकार, अनेक राजकीय विश्लेषक, अनेक संपादक यांच्यासाठी महाविकास आघाडी आजही मजबूत आहे. कारण ते लोकच खरी महाविकास आघाडी आहे. बाकी उभाठा शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा काँग्रेस पक्ष ही त्यांनी भाडोत्री मैदानात उतरवलेली पात्र आहेत. हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडी कधीच झालेली नव्हती. कारण महाविकास आघाडी ही या तीन पक्षांची कल्पनाच नाहीये. भाजप विरोधातली एक मजबूत राजकीय फ्रंट असली पाहिजे, आघाडी असली पाहिजे असा आग्रह असलेले जे पत्रकार, विश्लेषक वगैरे आहेत, बुद्धिजीवी, प्राध्यापक वगैरे आहेत, अशा लोकांनी जे काय राजकीय वातावरण आणि दबाव निर्माण केला होता त्यामुळे या तीन पक्षांना एकत्र यावं लागलं.
अर्थात हे तीन पक्ष खरे नाहीत. जेव्हा ते एकत्र आले आणि महाविकास आघाडी तयार झाली, ती महाविकास आघाडी कधीही निवडणुकीला मतदाराला सामोरं जाऊन निवडून आलेली आघाडी नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून मतदाराला सामोरी गेलेली होती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 2019 साली ज्या 56 जागा मिळालेल्या होत्या, 56 आमदार निवडून आलेले होते, ते आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना सत्तेत बसायला मिळता कामा नये म्हणून मतदारांनी दिलेला कौल होता. आणि त्यामुळे त्या दोनही पक्षांना सत्तेत आणून बसवणं हे जनादेश पायदळी तुडवणार होतं, पायमल्ली होती. पण तुम्हीच पत्रकारांनी त्याचं स्वागत केलं होतं. ते तत्वता बरोबर होतं का? विचारधारेच्या आधारावर जनतेने दिलेला कौल होता का? नव्हता. मग तुम्ही त्याचं समर्थन का करत होता? कारण तुमच्या मनात भाजपला सत्तेपासून दूर ठेवणारी एखादी राजकीय ताकद असावी असं तुमच्या मनामागचा आग्रह होता. आणि त्या आग्रहाप्रमाणे हे तीन पक्ष वागत गेले म्हणून तुम्ही त्याला महाविकास आघाडी म्हणता. पण ती महाविकास आघाडी कधीच नव्हती. ते सत्ता लोलूप लोक एकत्र आलेले होते. जनतेने आपल्याला झिडकारलेलं आहे. हे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या आधी साफ मतदारांना सांगितलेलं होतं. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांबरोबर राज्यपालाकडे जायचं नाकारलं. सरकार बनत नव्हतं. अशा वेळेला पत्रकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा प्रश्न विचारत होते की सरकार कसं बनणार. तेव्हा ते काय सांगत होते, आम्हाला काय माहित. बाळासाहेब थोरात किंवा शरद पवार यांनी पत्रकारांना तेव्हा दिलेल्या प्रतिक्रिया या आज सुद्धा व्हिडिओ मध्ये उपलब्ध आहेत की आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे. मग ते उद्धव ठाकरेंबरोबर सरकारमध्ये बसले. त्याचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की अशा प्रकारची अनैतिक आघाडी बनवली, जनतेच्या इच्छा पायमल्ली करून पायदळी तुडवल्या तर आपल्याकडचे सगळे सेक्युलर पत्रकार, बुद्धिजीवी, संपादक खुश होते. याची पवारांना आणि काँग्रेसला जाणीव होती. आणि तोच विश्वास त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला होता की निश्चिंत राहा, तुम्ही मतदाराच्या इच्छा पायदळी तुडवल्यात तरी त्याला पुरोगामी ठरवून आपल्याकडची माध्यम, प्रामुख्याने पुरोगामी पत्रकार तुमचा उदो केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही निर्धास्तपणे युतीतून बाहेर पडा, इकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. आणि ज्या वेळेला अशी एक परिस्थिती निर्माण केली जाते तेव्हा काँग्रेस सारख्या पक्षाला सुद्धा पत्रकारांच्या दबावासमोर नतमस्तक व्हावं लागतं. तुम्हाला आठवत असेल ना, हा विषय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुरता मर्यादित होता. पण अशा रीतीने बहुमत जमून सरकार स्थापन करता येईल हे सोनिया गांधींना शरद पवारांनी सांगितलं. ते सोनिया गांधी मान्य करायला तयार नव्हत्या की शिवसेनेबरोबर जायचं आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करायचं. तर आपल्याला उर्वरित भारतामध्ये तोंड दाखवायला जागा राहत नाही अशा डायलेमामध्ये, द्विधा मनस्थितीमध्ये सोनिया गांधी होत्या. तेव्हा शरद पवारांनी सोनिया गांधींना अहमद पटेल हा आपला दूत पाठवा म्हणून सांगितलं. अहमद पटेल, उद्धव ठाकरे, शरद पवार अशा बैठका झाल्या आणि पत्रकार आणि बुद्धिजीवी यांच्या डोक्यात आणि कल्पनेत असलेली महाविकास आघाडी ही या तीन पक्षांनी एकत्र आणून प्रत्यक्षात सिद्ध केली. त्यामुळे हे तीन पक्ष हे वैचारिक भूमिकेतून एकत्र आले नव्हते. कुठच्या तरी विचारधारेचा पाठपुरावा करण्यासाठी एकत्र आलेले नव्हते. त्यांनी त्यासाठी जनतेचा कौल सुद्धा मागितलेला नव्हता. त्यांनी संख्याबळाची बेरीज करून सत्ता बळकवायची, सत्ता लोलुपता हेच त्यांना जवळ आणणारं एकमेव कारण होतं. आणि त्यामुळे
तीन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेले दिसले तरी ती महाविकास आघाडी नव्हती, ते तिला दिलेलं नाव होतं. शिवमहाराष्ट्र आघाडी, शिवमहाआघाडी, महाशिव आघाडी अशी काय काय नावं त्यापूर्वी फ्लोट चालली होती. पण ते तीन पक्ष एकत्र आले, ते आपापली सत्ता लालसा पूर्ण करण्यासाठी आले होते. पत्रकारांच्या डोक्यात जे पुरोगामी बुडबुडे उडत होते ते साकार करण्यासाठी ते एकत्र आलेले नव्हते. आणि त्यामुळे तीन पक्षांनी एकत्र येऊन जे काय कडबोळं तयार केलेलं होतं त्याला महाविकास आघाडी म्हणत नाहीत. महाविकास आघाडी ही माध्यमांमध्ये किंवा पुरोगामी संस्थांमध्ये बसलेले जे बुद्धिजीवी आहेत, सेक्युलर बुद्धिजीवी आहेत, त्यांच्या डोक्यातली आघाडी आहे. त्यामुळे निवडणुकीत यश मिळालं, अपयश मिळालं म्हणून ती आघाडी नामशेष होण्याची, संदर्भहीन होण्याची काही शक्यता नाही. ती अबाधित राहते. भले 1 जागा मिळो, 10 जागा मिळोत, 25 जागा मिळोत किंवा 50 जागा मिळोत. विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीत जिंकलेले आमदार किंवा खासदार याचा पत्रकारांच्या, संपादकांच्या, पुरोगाम्यांच्या डोक्यात असलेल्या महाविकास आघाडीवर काडी मात्र परिणाम होत नाही. आणि म्हणून तुम्ही आता ज्या प्रकारे राज्यसभेची अवघी 1 जागा, त्यावरूनही ज्या मारामाऱ्या चालू आहेत, त्यामुळे जितके पवार गट, काँग्रेस किंवा उबाठा यांच्यात चलबिचल नाही, त्यापेक्षा अधिक घालमेल तुम्हाला या सगळ्या पुरोगामी पत्रकार विश्लेषकांमध्ये दिसेल. अरे 1 जागा आहे ती पण गमावाल, असं आपसात भांडत बसू नका. असं करत बसाल तर सगळ्याच्या सगळा डाव भाजपच्या हातात जातो. देवेंद्र तुम्हाला बावल्यासारखे खेळवेल, कठपुतळीसारखे खेळवेल. हे रडणारे कोण आहेत बघा, मग तुम्हाला मी काय सांगतोय इकडे. हे असे जे महाविकास आघाडीच्या वाट्याला संख्याबळानुसार 1 जागा येते आणि ती सुद्धा गमावली जाईल म्हणून चिंतित झालेले जे लोक आहेत, हे खरेखुरे महाविकास आघाडी आहेत. पण ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नाहीत, उमेदवारी अर्ज भरत नाहीत. आणि म्हणून त्यांना कळेन असं झालंय की काँग्रेसला ठाकरे नकोसे झालेत, ठाकरेंना पवार नकोसे झालेत, मग महाविकास आघाडीचं भवितव्य काय ही त्यांना चिंता आहे. तुम्हाला आठवत असेल तर साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वेध लागले होते, अगदी उमेदवारी अर्ज भरले जात नव्हते किंवा कुठल्याही पक्षाचे जागा वाटप झालं नव्हतं, उमेदवार ठरवले जात नव्हते, अशा वेळेला काँग्रेस आणि उबाठा शिवसेना हे मुंबईत एकत्रित लढवणार की वेगवेगळे लढणार, एकमेकाविरुद्ध लढणार का, वगैरे वगैरे चर्चा चालू होती. आणि त्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर मला वाटते भाई जगताप आणि वर्षा गायकवाड असतील किंवा सकपाळ असतील, त्यांनी साफ साफ सांगितलं, राज ठाकरे सोडा हो, राज ठाकरे बरोबर आम्ही जाणारच नाही, पण आम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा महापालिकेच्या निवडणुकीत नकोत. याचा अर्थ काँग्रेसने काय सांगितलं होतं, आम्हाला ठाकरे नकोत. थोडक्यात महाविकास आघाडीचे 3 घटक ज्यांना मानतात त्यापैकी काँग्रेस नावाच्या घटकाला ठाकरे नकोसे झालेले होते महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीपासून. आता काय त्या राज्यसभेच्या निवडणुका आल्यात, त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अवघी 1 जागा आहे आणि त्या जागेवर आपला दावा मांडताना उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे म्हणतात, आम्हाला पवार नकोत. महाविकास आघाडीमध्ये जे काय कमी कमी संख्याबळ असेल त्यात शिवसेना, उबाठा हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि म्हणूनच त्या जागेवर उबाठा शिवसेनेचा पहिला हक्क आहे. थोडक्यात शरद पवार आले तो काँग्रेस आणि उबाठा शिवसेना निमूटपणे पाठिंबा देईल हा विषय निकालात निघाला. कारण आदित्य ठाकरे म्हणतात, आम्हाला पवार नकोत, उबाठा शिवसेनेला पवार नकोत. म्हणजे महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांची अवस्था तुम्ही बघा, तर काँग्रेसला ठाकरे नकोत,
मग ते ठाकरे बंधू पण नकोत, फक्त उबाठाचे ठाकरे नकोत, आणि उबाठा शिवसेनेला किंवा ठाकरेंना पवार नकोत. आता पवारांना आणखी कोण नकोत हे अजून उघड व्हायचे, कारण शरद पवार प्रकृतीचं कारण सांगत वारंवार इस्पितळात दाखल होत आहेत आणि जगातल्या गोष्टी शोधून काढणारे शेरलॉक होम्स रोहित पवार यांना आपल्या आजोबाच्या मनात काय चालू आहे त्याचा थांग पत्ता नाही. थोडक्यात महाविकास आघाडी ही मजबूत आहे. कुठे मजबूत आहे? पत्रकारांच्या डोक्यात मजबूत आहे, पुरोगाम्यांच्या डोक्यात मजबूत आहे. पुरोगामी विश्लेषकांच्या डोक्यामध्ये अत्यंत भक्कम पद्धतीमध्ये महाविकास आघाडी टिकून आहे. आणि याही राज्यसभेची 7वी जागा गमावली तरी महाविकास आघाडीला जराही धक्का लागणार नाही, कारण महाविकास आघाडी जी यांच्या डोक्यात आहे ती निवडणुकीच्या आघाडीत उतरत नाही. सबब ठाकरे नकोत, पवार नकोत, पण महाविकास आघाडी मजबूत आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.